नमस्कार मित्रांनो, महाराष्ट्र शासन निर्णय या यूट्यूब चॅनलमध्ये मी निलेश सर आपल्या सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत करतो. मित्रांनो, आजच्या या व्हिडिओमध्ये आपण महाराष्ट्र शासन महिला व बालविकास विभाग यातर्फे आलेला एक अत्यंत महत्त्वाचा GR हा अधिकारी तसेच कर्मचारी यांचे वेतन तसेच निवृत्ती वेतन याबद्दलचा हा आला आहे. तो आपण पाहणार आहोत. नेमकी GR शासन निर्णय हा काय तो सर्वच आपण जाऊनच घेणार आहोत. पण तत्पूर्वी जर का तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर नक्कीच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, जेणेकरून नवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील. तर जराही वेळ न घालवता आपण व्हिडिओला सुरुवात करूया. संपूर्ण अपडेट काय आहे सर्वचे सर्व आपण जाणून घेऊयात. सन 2026 ते 27 या वित्तीय वर्षाकरिता महाराष्ट्र राज्य समाज कल्याण बोर्डास निवृत्ती वेतन व वेतनेतर बाबींसाठी निधी हा वितरित करण्याबाबत म्हणजेच मित्रांनो, आपण या ठिकाणी पाहू शकता की सन 2026 ते 27 वित्तीय वर्ष जे काही आहेत यामधील महाराष्ट्र राज्य समाज कल्याण बोर्डास निवृत्ती वेतन तसेच वेतनेतर बाबींसाठी निधी हा वितरित करण्याबाबतचा हा जो काही आहे तो अत्यंत महत्त्वाचा GR शासन निर्णय हा आला आहे. आपण या ठिकाणी पाहू शकता की महाराष्ट्र शासन महिला व बालविकास विभाग यातर्फे हा GR शासन निर्णय हा आला आहे. चला तर जराही वेळ लागला तर आपण संपूर्ण अपडेट संपूर्ण शासन निर्णय काय आहे सर्वचे सर्व हा जाणून घेऊयात. शासन शुद्धीपत्रक संदर्भाधीन क्रमांक 2 येथील दिनांक 11/5/2026 शासन निर्णयातील परिच्छेद क्रमांक 2 वगळण्यात येत असून सदर परिच्छेदाऐवजी आता पुढील परिच्छेद समाविष्ट करण्यात येत आहे. यामध्ये आपण पाहू शकता सदर निधीसाठी नियंत्रक अधिकारी म्हणून आयुक्त महिला व बालविकास पुणे हे राहतील. त्यांच्याकडे हा निधी सुपूर्द करण्यात येत आहे. तसेच सदर निधी वितरित करण्यासाठी लेखाधिकारी महिला व बालविकास आयुक्तालय पुणे यांना आहरण तसेच संवितरण अधिकारी म्हणून घोषित करण्यात येत आहे. सदर शासन निर्णयान्वये वितरित करण्यात येत असलेला निधीचे उपयोगिता प्रमाणपत्र महालेखापाल कार्यालयास व शासनात सादर करण्याची दक्षता ही आयुक्त महिला व बालविकास आयुक्तालय पुणे यांनी घ्यावी. तसेच सदर निधी खर्च करताना महाराष्ट्र अर्थसंकल्प नियम पुस्तिका व वित्तीय अधिकार नियम पुस्तिकेमध्ये उल्लेख केलेल्या तसेच नियोजन व वित्त विभागाने यापूर्वी निर्गमित केलेल्या मार्गदर्शक सूचना तसेच प्रचलित निकष वित्तीय अधिकारांचे प्रत्यायोजन तसेच वित्त विभागाने वेळोवेळी दिलेल्या मार्गदर्शक सूचनांचे काटेकोरपणे पालन हे करण्यात यावे. त्याचप्रमाणे विहित कार्यपद्धतीनुसार निधी हा खर्च करण्यात यावा. तसेच सदरचं शासन शुद्धीपत्रक हे महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आला असून त्याचा संगणक संकेतांक हा 20260817486553 असा आहे. म्हणजेच मित्रांनो, तुम्हाला जर का जो काही GR आहे शासन निर्णय आहे हा जर का डाउनलोड किंवा क्रॉस चेक हा जर का करायचा असेल तर ही जी काही आपली महाराष्ट्र शासनाची ऑफिशियल वेबसाईट आहे यावर जाऊन तुम्ही डायरेक्टली हा GR डाउनलोड करू शकता. करायला जमला नाही तरी काही हरकत नाही, व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी आपल्या टेलिग्राम चॅनलची लिंक दिली आहे, तिथून तुम्ही याबद्दलची सविस्तर PDF डाउनलोड करू शकता. चला तर मित्रांनो, आशा करतो की तुम्हाला हा जो काही GR आहे शासन निर्णय आहे हा सर्व समजलाच असेल आणि याबद्दलची जी काही नवीन अपडेट येत राहील ती नक्कीच मी तुमच्यापर्यंत पोहोचत राहील. पण तत्पूर्वी जर का तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर नक्कीच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, जेणेकरून नवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील. चला तर मित्रांनो, भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये असंच एक नवीन अपडेटेड GR सोबत. तोपर्यंत धन्यवाद.